की बघ मित्रांनो, आपण आपलं आयुष्य जगताना एवढा विचार करतो ना की बाबा, म्हणजे आता एखादी गोष्ट करायची म्हणजे आपण त्याचा 10 वेळा विचार करतो, बरोबर ना? असं म्हणतं का आयुष्य हे आता सध्याचं आयुष्य लय छोटं आहे. कारण की कसं आहे, आयुष्यात वन्स मोर नाही. तुम्ही किती काय केलं ना तरी दुसरं तुम्हाला नावं ठेवत राहणार आहे. त्यामुळे तुमची लाईफ आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे का, तुम्ही जर दुसऱ्याचा विचार करत बसला ना मित्रांनो, तर तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य हे गमावून जाणार, बरोबर ना? कारण की ते कसं आहे माहिती आहे का, ते तुम्हाला नावं ठेवत राहणार. ते तुम्हाला स्वतःची म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे का, तर ते तुम्हाला बी वरती जाऊ देणार नाहीत आणि ते स्वतः बी वरती जाणार नाहीत, असं आहे ते. कारण की दुनिया लय वाईट आहे. तुम्ही किती बी विचार करा की बाबा आपण आता एखादी गोष्ट केली तर म्हणजे केली तर आता हे शेजारचे काय म्हणतील, गाववाले गावतील. तुम्ही कुणाचा विचार करू नका. तुम्हाला स्वतःला पटतंय ना, तुम्ही बिनधास्त करा. कारण की कसं आहे माहिती आहे का, किती काय केलं तरी दुनिया तुम्हाला नावं ठेवत असते. त्यामुळे दुनियाकडे लक्ष द्यायचं नाही. आपली लाईफ आहे, आपण जगाची पद्धतशीर एकदम. कुणाच्या म्हणजे कुणाला काय घेणं देणं नाही आपलं. आता माहिती आहे का, कसं माहिती आहे का, दुनियात तुम्ही एवढं सगळं करता, बरोबर आहे. तर ती दुनिया तुमच्याकडे बघत असते. तुम्ही काय करता, काय नाही सगळं बघत असते. पण त्याच्याशी तुम्हाला कोणाचं घेणं देणं नाही, की बाबा आता प्रत्येकजण आपल्याला कामात आहे, बरोबर आहे. प्रत्येकजण आपल्याला नादात आहे. म्हणजे कुणाची कुणाला घेणं देणं नाही. त्यामुळे लाईफ तुमची आहे, तुम्ही जगा. कसं आहे माहिती आहे का, आयुष्यात परत वन्स मोर नाही. आपण म्हणणार आता काय बाबा आता बघा आपलं आयुष्य तर कसं आहे माहिती आहे का, पहिली 20 वर्ष तर आपली जातात शिक्षणात, बरोबर आहे. तिथनं 20 ते 30 वर्ष जातात आपली म्हणजे काम शोधण्यात, नोकरी शोधण्यात. म्हणजे असं बाहेर कुठं म्हणजे आपण 20 ते 30 हे बाहेरच असतो. म्हणजे आपल्याला घराचा जास्त संपर्क आपला नसतो. कारण की कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला परिस्थितीनुसार ते राहावं लागतं. त्यामुळे आपण म्हणतो काय बाबा आता हे कसं करायचं, काय काय नसतं मित्रांनो. कसं आहे, दुनिया फक्त आपल्याला सांगत जाते की बाबा हे करा ते करा, आपण आपल्या पद्धतीने जगायचं. कारण की आता बघा की एवढ्या गोष्टी जातात, एवढ्या म्हणजे सध्या दुनियात एवढं चाललंय काय काय, म्हणजे नाही आपल्याला जे गोष्टी अशा आहेत की आपल्याला ते माहीत पण नाहीत की बाबा कसं चाललंय काय, की आपण आता आपल्या फक्त घर आणि आपलं कामं चालू असतं, बरोबर आहे. आणि आता माझं तर बघा, आता मी तर म्हणजे आपलं काम आणि व्हिडिओ हे सगळं चालूच आहे. त्यामुळे मी दुनियाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे तुम्ही बी असंच करा. कसं आहे माहिती आहे का, भलं माझं तुम्हाला थोडंही कडू वाटेल, पण भावना हे सत्य आहे. कारण की सध्याची परिस्थिती एवढी बेकार आहे ना, की तुम्ही कुठली गोष्ट करताना तुम्हाला विरोधक हे असणारच. त्यामुळं भलं तुम्ही बिझनेस करा, भलं तुम्ही व्हिडिओ क्रिएशन करा, दुसरं आणि तुम्हाला वाटतं नवीन काय करा, पण करा मित्रांनो. कारण की कसं आहे, धाडस करण्याचं हे वय आहे. आणि एकदा तुम्ही त्या वयात निघून गेला ना, म्हणजे 25च्या पुढे गेला ना, परत आपण विचार काय करतो, आणि आपलं लग्न व्हायचं आहे, आपली फॅमिली आहे, हे ते म्हणजे प्रत्येक म्हणजे नंतर अनेक अडचणी येत राहतात. त्यामुळं जे काही करायचं तुम्हाला ते 20 ते 25 या वयात करा मित्रांनो. कारण की कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीचा काळ काळ ठरलेला आहे. म्हणजे या गोष्टीपर्यंत एवढ्यापर्यंत ते झालं पाहिजे, ते होणं म्हणजे म्हणजे खूप महत्त्वाचं असते. कारण की आता प्रत्येक गोष्ट ही माणसाला स्वतः आता निर्माण झाली पाहिजे तयार, की बाबा आपण हे करणार आणि करू शकतो. कारण की प्रत्येक गोष्ट ही माणूस कसं आहे माहिती आहे का, म्हणजे दुसऱ्याचं स्वतःपेक्षा आपण दुसऱ्याचा विचार लय करतो, की बाबा आता कसं आहे, आपण जर हे केले तर आता समोरचा ते म्हणजे बरं वाटतंय का नाही काय माहीत नाही. तर दुसऱ्याला ते तुम्ही चांगलं केलं तरी वाईट वाटणार, चांगलं केलं तरी बरं वाटणार नाही, वाईट केलं तरी बरं वाटणारच आहे. त्यामुळं तुम्ही दुसरीकडे लय लक्ष देत जाऊ नका. कसं आहे, आपली लाईफ आहे, आपण जगायची मस्तपैकी एन्जॉय करायची. कारण की म्हणजे आता दुनियात एवढं म्हणजे आता म्हणजे कंडिशन एवढी बेकार आहे ना, की आता जर तुम्ही कुठं बाहेर पुण्या मुंबईला कुठं राहत असाल, तर म्हणजे एक बॅचलर मुलाची एवढी अवस्था बेकार असते ना. आता मी सध्या ती अवस्थेत आहे सध्या. कारण की आम्ही आता सध्या बॅचलरमध्ये राहतो. तर आम्हाला कळतंय बाबा इथं म्हणजे कसं आहे, सेटल होणं किती महत्त्वाचं आहे आपल्याला. म्हणजे जर आता समजा आपल्या जर म्हणजे आई-वडिलांची जर काय देण असेल, तर आपल्याला थोडाफार पैसा असेल तर आपण ते इन्व्हेस्टमेंट करून अजून त्याच्यात काहीतरी ग्रो करू शकतो, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला जर स्वतःला साम्राज्य निर्माण करायचं असेल ना, तर मेहनत भावनं खूप महत्त्वाचं आहे. कारण की प्रत्येक गोष्ट ही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे आता थोडक्यात मला सांगायचं म्हणजे म्हणलं तरी प्रत्येक गोष्ट करताना मित्रांनो संघर्ष करणं हा भागच आहे. कारण की संघर्षाशिवाय आयुष्य नाही. कारण की तुम्ही कुठली गोष्ट करा तिथं संघर्ष करणं म्हणजे लय महत्त्वाचं आहे. कारण की आता मला तर म्हणजे आता मी एवढं करतोय म्हणजे व्हिडिओ बनवतोय, प्लस कामावतोय, हे करतो, ते करतो, सगळं करतोय. पण मी माझ्या व्हिडिओला टाईम देतोय. मी भले व्हिडिओ माझा कसा का असेना, पण मी ती बनवतोय. कारण की मला माहिती आहे, भलं आज ना उद्या आपल्याला सक्सेस भेटेल. भले आपल्या 100-200 व्ह्यूज येतात, काय विषय नाही. मी तरी मी व्हिडिओ बनवतोय. कारण की आपल्याला माहिती आहे येणारा काळ आपल्यासाठी म्हणजे कसं असेल काय माहीत नाही. पण असेल मग असं माझं तर म्हणणं आहे बाबा, येणारा काळ आपल्यासाठी म्हणजे असंच चांगला. कारण की प्रत्येक गोष्ट ही कसं माहिती आहे का, तुम्ही कितीही केलं तरी ते कमीच असतं रे. म्हणजे आता तुम्ही कितीही पैसा कमावला तर कमीच आहे. कारण की आयुष्यात म्हणजे आपण काय म्हणतो आता बाबा, आता
मस्तपैकी काम करू, 10-15-20 हजार नोकरी करू, महिन्याला मस्तपैकी वर्षाला लाख रुपये शिल्लक असेल. लाख बी काय राहत नसतं, ते आपल्याला माहीत असते. आपण जिथं असतो ना ती परिस्थिती काय असते. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करायला काय विरोध नाही. फक्त ते तुमचं सगळं इच्छा पूर्ण करून करा. बरं तुम्ही एन्जॉय करा मस्तपैकी, लाईफ फिरा बिरा मस्तपैकी. कारण की पैसा हा पुरलत नाही आयुष्यात, पैसा पुरवत नाही. तुम्ही कितीही कमवा आणि आपल्या मिडल क्लास पोराला तर पुरवतच नाही. भले आपल्याला 50,000 रुपये मिळतात जरी पगार आणला तरी आपल्याला ते पुरत नाही. कारण की परिस्थिती एवढी बेकार आहे हो. आता एवढं तुम्ही बघताय, महागाई एवढी वाढली काय, म्हणजे खूप म्हणजे असं आता सांगण्यासारखं खूप आहे काय. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला झाला ते व्हिडिओला अनुसरून. त्यामुळे मी सांगतोय एवढंच, म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही आता प्रत्येक गोष्ट करताना दुसऱ्याचा विचार करणं सोडून द्या. तुम्हाला काय वाटतं ते मस्त सध्याला. कारण की तुम्ही आता मला एक सांगा की प्रत्येक गोष्ट आपण करतो बरोबर आहे, तर ते कोणासाठी करतो, आपल्या घरच्यासाठी करतो, आपल्या फॅमिलीसाठी करतो बरोबर ना. तर ते फॅमिलीसाठी करतो, पण आपण त्याचा विचार काय करतो की आता जरा वेगळं काहीतरी करू, वेगळं काय ट्राय करताना आपण विचार पहिल्यांदा काय करतो, शेजारचा बरोबर आहे. शेजारचा विचार करण्याच्या मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण की कसं आहे, शेजारीना तुम्हाला संध्याकाळची भाकरी देणार आहे ना, संध्याकाळची भाकरी देणार तुम्हाला संध्याकाळी जेव्हा आहे. त्यामुळे तुम्ही जास्त विचार कर दुसऱ्याचं करणं सोडून द्या. कसं आहे, आपली लाईफ आहे, आपण जगली पाहिजे. भले त्यात तुमचा पाऊल चुकल, एक नाही 5-6 महिने नाही काय नाही, पण ते चुकल. पण ते मित्रांनो एक दिवस असा येईल ना की तुम्हाला वाटेल की ज्याला संघर्ष केला पण यश आलं आपल्याला. म्हणजे एवढं आयुष्यात माणसानं केलं पाहिजे. भले ते लेट झालं तर चालेल, पण ते तुम्ही स्वतःच्या जीवावरती काहीतरी करा. कारण की कसं आहे, नोकरी बिकरी आता काय राहिलं नाही रे. आपण मस्त विचार करतो की बाबा आता हे करायचं ते करायचं, पण आयुष्यात आता म्हणजे आपण नोकरीच हे सर्वस्व नाही असं मला म्हणायचं आहे. कारण की तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना त्या गोष्टीचा अभ्यास करा. बघा आता तुम्ही म्हणजे जे नोकरीला आहेत ना त्यांची लाईफ बघा, आणि जे असे बिझनेसमॅन म्हणा, असं मी जास्त कोणाचे नावं घेणार नाही, पण तुम्ही बघा. म्हणजे स्वतः मी नोकरी करतोय, मला माहिती आहे परिस्थिती काय आहे. आणि जे म्हणजे माझ्या पुढचे जे आहेत तेवढे काय मागचे आहेत ते म्हणजे त्यांचं राहणीमान, म्हणजे राहणीमानचा विषय नाही, म्हणजे प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे. पण म्हणजे मला एवढं सांगायचं की तुम्ही नोकरीकडे वळण्यापेक्षा तुम्ही मित्रांनो जास्त करून बिझनेसकडे वळा. कारण की सध्याची परिस्थिती नोकरीला म्हणजे व्हॅल्यूच नाही आता सध्या. माणूस म्हणतात सरकारी नोकरी, तर सगळं सरकारी वेगळं सगळं प्रायव्हेट झालं मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता. कारण की कसं आहे माहिती आहे का, थोडक्यात सांगायचं म्हणलं तरी ही म्हणजे आता ही पृथ्वी तलाव जी घडते ना ते म्हणजे कंडिशन लय बेकार आहे. तुम्ही तर बघत असतात. कारण की गावचा मुलगा विचार काय करतोय, जायला मुंबईला यायचं मस्तपैकी राहायचं. आणि आम्ही आता इथं मुंबईत तर आम्हाला वाटतं की त्याच्या आयला गावालाच निवांत, आपलं टेन्शन नाही, कोणाचं काय नाही, आपली लाईफ, आपलं घर आणि आपलं काम, विषय संपला, दुनियाचं काय घेणं नाही. कारण की मुंबईत असं नाही. मुंबईत तुम्हाला पावला गणेश मित्रांनो धोका आहे. तुम्ही रस्त्यावर जर उतरला ना तर तुम्हाला तिथं कळतंय बाबा की रस्त्यावर चालताना जर आपल्याला चुकीचं जर पाऊल पडलं तर आपल्या म्हणजे एखादी गाडीचा आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो बरोबर आहे. म्हणजे मला असं काय त्यातनं म्हणजे वेगळं काय सांगायचं नाही, फक्त सांगायचं एवढं आहे की तुम्ही करताना कुठली गोष्ट तुमच्या मनाला पडेल अशी करा. कारण की प्रत्येक गोष्ट ही माणूस विचार करूनच करतो, विचार करून केला पाहिजे काय विषय नाही. पण त्यात आपल्याला म्हणजे त्यातनं आपल्याला फायदा पण झाला पाहिजे. असं काय नाही बाबा तो आता हे करतोय बरं आहे तोटाचा मिळतोय असं काय नाही. तर तुम्ही करताय ते चांगलंच करा, आणि स्वतःला आवडेल एवढंच करा. मला एवढं म्हणायचं आहे, तुम्हाला जेवढं स्वतःला आवडेल ना तेवढं मित्रांनो करा. कारण की शेवटपर्यंत तुम्ही किती काय करायचं तुम्हाला स्वतःला म्हणजे भिडायचं आहे. दुनिया तुम्हाला काय पैसे देणार नाही, काय नाही, तुम्हाला स्वतःला सगळं करायचं आहे. तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला अशाच तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असतील तर मला फॉलो करा. तर चला आता.